मित्रांनो, आता आपण जात आहोत आंबोली घाटातील एक सुंदर ठिकाण बघायला. त्याचे नाव आहेत कावळा पॉईंट. चला तर मग जाऊया आपण कावळा पॉईंट बघायला. खूप शुद्ध आणि थंडगार पाणी असेल. एवढ्या उन्हात हे असं काहीतरी दिसलं तर ना मित्रांनो, पटकन ते करण्यासाठी एक स्वर्गाचा अनुभवच. चला तर पाण्यात मस्तपैकी तोंड धुवून येऊया. किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे मित्रांनो. निसर्गाचा नियम या बाबतीत खूप कडक आहेत मित्रांनो. या नैसर्गिक ठिकाणी तुम्हाला कधीच पाणी अस्वच्छ दिसणार नाही. इकडे येताना एक नियम पाळा मित्रांनो. हा निसर्ग आहे तसाच स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा मित्रांनो. हा खूप थंड पाणी आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला अजून एक आंबोली घाटातील अमेझिंग गोष्ट सांगणार आहे. इथे आसपास कोणीच नाही हे बघा. आणि इथे माझ्या खालती मी आता नदीत पाऊल ठेवलेलं आहे. नदीच्या पाण्यात मी पाऊल ठेवलेलं आहे. आणि हे बघा, नदीतील पाहुणे मंडळी काय करतात. या थेरपीला शहरामध्ये खूप पैसे मोजावे लागतात, पण इथे निसर्गाच्या ठिकाणी आपल्याला हे निसर्ग फ्री करून देतो. बाय बाय माशांनो, टाटा. लाईफ जगा रे मित्रांनो, जगा लाईफ जगा. वाटेत जाता जाता ही कोकणातील सुंदर शाळा बघा. पूर्वी इकडे येताना मित्रांनो कच्चा रोड असायचा, पण आत्ता सरकारने इकडे सिमेंटचा रोड हायवेसारखा केलेला आहे. त्याबद्दल सरकारचे खूप खूप आभार. तर चला मित्रांनो, सादर आहे महाराष्ट्रातले छोटेसे काश्मीर. वाटतंय ना मित्रांनो, शिमला आणि मनालीमध्ये आल्यासारखं. या व्हॅलीला इथे कावळे साद असे म्हणतात. मित्रांनो, इथे तुम्ही पावसाळ्यात आला ना, येथील धबधब्याचे पाणी खालती पडत असते, पण हवेचा वेग इतका असतो की ते खालती पडलेले पाणी वरती आकाशाकडे जाताना दिसते. मित्रांनो, आता इथे दुष्काळ पडल्यासारखी सगळी दुकानं बंद आहेत, कारण या दुकानांचा सीझन फक्त आणि फक्त पावसाळ्यात असतो. येथील धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे याला रिव्हर धबधबा म्हणतात, कारण जे आपण मागे आम्ही रिव्हर व्ह्यू बघितला ना, तीच नदी इथे धबधब्याच्या स्वरूपातून खाली डोंगरातून खाली पडते. आणि मित्रांनो, तुम्ही जर या जागेला भेट देणार असाल तर जून ते सप्टेंबर ह्या महिन्यात भेट द्या, कारण येथील वातावरण पावसाळ्यात बघण्यासारखे असते. ते किंगकॉंग पिक्चरमध्ये किंवा जुरासिक पार्क पिक्चरमध्ये जे डोंगर दरी दाखवतात ना, तोच सीन आपण इथे बघायला असं वाटते. इथे सरकारने हे असे व्ह्यू पॉईंट बनवले आहे, त्यामुळे पर्यटकांची खूप चांगली सोय होते. इथे या इमारतीच्या बरोबर समोरच ही व्हॅली आहे. हे बघा मित्रांनो, हे असं खूप सुंदर इकडे एक डोंगर आहे. मंडळी, इकडे येताना कृपा करून आगीच्या वस्तू म्हणजे काडीपिटी, लायटर असे आणू नका, कारण जंगलाचा खरा शत्रू आगच आहे.
आणि या व्हॅलीच्या जवळच ही सुंदर वाडी आहे मित्रांनो.